कडनं सुद्धा काही अपडेट घेणं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे समजा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर मग कार्यकर्त्यांबरोबर तिथं असणारे जे आमचे प्रमुख आहेत पक्षाचे, ज्याला सुप्रियाताईंनी जबाबदारी दिलेली आहेत, काकडे साहेब असतील, विशाल भाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, पठाडे भाऊ असतील, ह्या लोकांना मग त्यांचे कार्यकर्ते तिथं असणारे भेटून मग ते काही इनपुट देत असतात आणि त्या इनपुटमध्ये सातत्याने हेच येत होतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला घड्याळाबरोबर जावं लागेल. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही. आम्ही एकत्रित येऊन घड्याळ एकत्र आणि तुतारी एकत्र असे दोन चिन्ह घेऊन तिथं लढणार आहोत. नाही, पण प्रशांत जगताप यांचा हाच आक्षेप होता की राष्ट्रवादी सोबत जाणं म्हणजे एका अर्थाने भारतीय जनता पक्षासोबत जाणं किंवा एका अर्थाने बी टीम म्हणून त्यांचं काम करणं, कारण महायुतीमधला एक घटक पक्ष आहेत अजितदादांचा पक्ष आणि विरोधकांची स्पेस ते खात आहेत. प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते, पण त्यांनी का निर्णय घेतला, कशामुळे घेतला, हाच या ठिकाणी मी काही सांगणार नाही. त्याला वेगळी कारणं आहेत, फार मोठी कारणं आहेत. त्यामुळे तो चांगलाच कार्यकर्ता होता. आम्ही एकत्रित त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे इथं जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून, त्यातले 95% कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या सुप्रियाताईंना सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल. त्यामुळे प्रशांतदादा जगतापाच्या काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रियाताईं सर्व नेत्यांना भेटले आणि बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल. त्यामुळे इथं हे कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांचं ऐकूनच हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टी व्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले, हे कितीही खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत, हे पहिली गोष्ट. आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी आणि बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं, यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड व्यतिरिक्त आणखी कुठे कुठे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शिवाय? वेगळं समीकरण वेगळ्या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्ही जर बघितलं असेल टी व्हीवर बघत असताना एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा याच्यामध्ये कुठंतरी काही गोष्टी पटत नाहीत अशी अनेक वेळा आपण चर्चा ऐकलेली आहे. पण नाशिकमध्ये अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष एकत्रित आलेला आहे. त्यामुळे त्या लोकांना तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच लढावं लागतं आणि तसं प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं समीकरण हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. दादा, ह्याच्यामुळं विलिनीकरणाची चर्चा सुरू होते की राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती विलीन होणार म्हणून. तर मग तुमचा पक्ष स्वतंत्र राहणार की भविष्यामध्ये विलीन होणार? हे बघा, महानगरपालिकेचं इलेक्शन आज या ठिकाणी आहे आणि विलिनीकरणाचा प्रश्न नाही तर विषय हा जर चर्चेत तिथं असला असता तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही युती तिथं केली असती. पण तसं काय झालेलं आपल्याला दिसत नाही. तिथं फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांनी हा घेतलेला निर्णय आहे.